नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत, शेळी पालन. आपल्याकडे फायदेशीर शेळी पालन नवशिक्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शक या नावाचं एक सविस्तर लिखाण आहे. त्यावर आधारित आपली ही चर्चा असेल. हो, नमस्कार. हा खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे. विशेषतः लहान शेतकरी किंवा अगदी महिलासुद्धा कमी जागेत, कमी खर्चात हा व्यवसाय कसा सुरू करू शकतात हे समजून घेणं गरजेचं आहे. अगदी. तर या मार्गदर्शकाच्या आधारे आपण पाहूया की शेळीपालन फायद्याचं का आहे, सुरुवात कशी करायची, आरोग्य कसं सांभाळायचं आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक गणित कसं जुळवायचं. बरोबर. सुरुवात फायद्यांपासून करूया. म्हणजे सगळ्यात मोठं आकर्षण काय? तर कमी भांडवल आणि कमी जागा. शहरालगतच्या किंवा ग्रामीण भागातल्या छोट्या जागेतही हे शक्य आहे. हो, हे तर आहेच, पण त्या पलीकडे म्हणजे फक्त जागा आणि पैसा एवढंच नाही ना? नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलद परतावा. शेळी वर्षातून 2दा विते आणि एका वेळेस 2 किंवा कधीकधी 3 पिल्लंसुद्धा देते. म्हणजे कळपाची वाढ झपाट्याने होते. अच्छा, म्हणजे संख्या लवकर वाढते. हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही बहुउपयोगी आहे. मांस मिळतंच, पण दुधालाही चांगली मागणी आहे. काही जण तर म्हणतात की शेळीच्या दुधात औषधी गुणधर्म आहेत. हां, हो, ऐकलं मी पण याबद्दल. आणि तिसरा फायदा म्हणजे लेंडी खत. शेतीसाठी हे एक नंबर खत आहे. म्हणजे एकाच गोष्टीतून इतके फायदे मिळतात. खरंय, म्हणजे मांस, दूध, खत सगळंच उपयोगी. पण या उत्पादनांना बाजारपेठ आहे का? मागणी टिकून राहते? हो, नक्कीच. मांसाला तर विशेषतः सणासुदीला खूप मागणी असते. आणि आता लोक आरोग्याबद्दल जागरूक झाल्यामुळे शेळीच्या दुधालाही मागणी वाढते आहे. आणि सरकारी मदतीचं काय? काही योजना वगैरे आहेत का? अगदी. शासनाच्या अनेक योजना आहेत. नाबार्डकडून कर्ज मिळतं, अनुदान मिळतं. या मार्गदर्शकात त्याचा उल्लेख आहे. यामुळे अनेकांना, विशेषतः ग्रामीण महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत होते. हे छान आहे. म्हणजे सुरुवात करायला एक आधार मिळतो. तर मग समजा एखाद्याला सुरुवात करायची आहे, तर पहिलं पाऊल काय असावं? जातीची निवड वगैरे? हो, बरोबर पकडलं तुम्ही. जातीची निवड खूप महत्वाची. म्हणजे आपलं हवामान कसं आहे आणि आपल्याला काय हवंय, मांस की दूध, यावर सगळं ठरतं. उदाहरणार्थ, महाराष्ट्रासाठी कोणती जात चांगली? महाराष्ट्रासाठी उस्मानाबादी जात बऱ्यापैकी चांगली आहे. ती आपल्या हवामानात टिकते आणि मांस, दूध दोन्हीसाठी चालते. फक्त मांसासाठी विचार करत असाल तर बोर जात चांगली आहे. तिची वाढ खूप जलद होते. अच्छा, आणि मग निवाऱ्याचं काय काय काळजी घ्यावी लागते? निवारा तसा साधाच लागतो, पण स्वच्छ आणि कोरडा हवा. हवा खेळती राहिली पाहिजे. साधारणपणे एका शेळीसाठी 10-15 चौरस फूट जागा लागते. आणि पावसाळ्याचं काय? हां, चांगला मुद्दा. पावसाळी भागात किंवा जिथे जमीन ओलसर राहते तिथे जमिनीपासून थोडा उंच केलेला गोठा, ज्याला रेस्ट प्लॅटफॉर्म म्हणतात, तो चांगला असतो. स्वच्छता राहते आणि आजारपण कमी होतं. बरोबर. आता निवारा झाला, जात निवडली, पुढचं महत्वाचं म्हणजे आरोग्य आणि आहार, नाही का? अगदी. आहार संतुलित हवा, हिरवा चारा, सुका चारा, थोडं खुराक म्हणजे खनिज मिश्रण आणि स्वच्छ पाणी, हे रोजचं झालं. आणि पिलांचं काय? त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते असेल. हो, नक्कीच. पिल्लं जन्माला आल्यावर त्यांना लगेच आईचं पहिलं दूध म्हणजे चीक पाजणं खूप गरजेचं आहे. त्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि आजार, लसीकरण वगैरे करावं लागतं का? हो तर. नियमित लसीकरण चुकवून चालणार नाही. PPR, आंत्रविषार, FMD यांसारख्या रोगांसाठी लसीकरण वेळापत्रकानुसार करायलाच हवं. आणि दर 3-4 महिन्यांनी जंतनाशक देणं पण महत्वाचं आहे. म्हणजे आरोग्याची काळजी घेतली तरच उत्पादन चांगलं मिळणार? अगदी. आता उत्पादनाबद्दल बोलायचं तर मांस हा मुख्य स्रोत असतो कमाईचा. बोर किंवा उस्मानाबादीसारख्या जाती 6 ते 8 महिन्यात विकण्यायोग्य होतात. आणि विक्री कुठे विकायचं? विक्रीसाठी थेट ग्राहक शोधता येतात, स्थानिक बाजारात नेता येतं, हॉटेलवाले घेतात. आजकाल तर व्हॉट्सॲप, फेसबुकवरूनही लोक संपर्क साधतात. दूध विकायचं असेल तर थेट, किंवा मग पनीर, चीज करून विकलं तर जास्त फायदा मिळतो. हे झालं उत्पादन आणि विक्री. आता जरा आर्थिक बाजू बघूया. खर्च किती येतो साधारण आणि नफा कधीपासून दिसायला लागतो? एक छोटं युनिट, समजा 10-15 शेळ्यांचं, सुरू करायला साधारण 1 ते 2 लाख रुपये लागू शकतात. अर्थात हे जागेवर आणि तुम्ही काय सोयी करता यावर अवलंबून आहे. आणि नफा?
जर व्यवस्थापन चांगलं असेल तर साधारण 1-1.5 वर्षात खर्च भरून यायला लागतो आणि नफा दिसायला सुरुवात होते. पण यासाठी हिशोब ठेवणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर कळत नाही पैसा कुठे जातोय. खरे, हिशोब ठेवणं गरजेचं आहे. आणि भविष्यात या व्यवसायाला कसा वाव आहे असं वाटतं? भविष्य उज्ज्वल आहे असं मला वाटतं. मांसाची आणि दुधाची मागणी वाढतच आहे आणि लोक आता सेंद्रिय उत्पादनांकडे वळतायत. त्यामुळे सेंद्रिय शेळीपालन केलं तर त्याला अजून चांगला भाव मिळू शकतो. तंत्रज्ञानाचा वापरही वाढतोय. म्हणजे एकंदरीत योग्य नियोजन केलं, चांगली जात निवडली, आरोग्य सांभाळलं आणि विक्रीची व्यवस्था लावली तर शेळीपालन हा नक्कीच एक चांगला, फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. अगदी बरोबर. हा फक्त व्यवसाय नाही, तर ग्रामीण भागाला, विशेषतः महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्याचा एक चांगला मार्ग आहे. नक्कीच. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण सेंद्रिय शेळीपालनाचा उल्लेख केला, तर सुरुवातीपासूनच जर या पद्धतीचा विचार केला तर त्याचा केवळ नफ्यावरच नाही तर पर्यावरणावर आणि उत्पादनाच्या गुणवत्तेवरही चांगला परिणाम होऊ शकेल, नाही का? यावरही विचार करायला हवा.